तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत आमच्या गावी माळगाव मालवण या ठिकाणी. आणि आता आम्ही चाललो आहे आमचं जे कुलदैवत आहे त्याच्या दर्शनाला आम्ही चाललो आहे. आमची भवानी आई ती भास्करवाडी या ठिकाणी आहे. आता आम्ही आमच्या वाडीत आहोत. आमच्या वाडीचं नाव आहे गावठणवाडी. आणि आता आमच्या वाडीतनं आम्हाला दुसऱ्या वाडीत जायचं आहे. तर चला तर मग. तर ही सगळी मंडळी आम्ही सगळे निघालो आहोत. ही सगळी आमची मंडळी आहे. हे सगळे माझे भाऊबंद आहेत. आणि आता आपण या वाटेने निघालो. अतिशय हे सुंदर असा हा या ठिकाणी सुंदर असा हा देखावा आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि या छोट्याशा जंगलात ना, म्हणजे एक प्रकारचं जंगलच म्हणू शकतो आपण. ही पायवाट जाते. या पायवाटीने आम्हाला तिकडे जायचं आहे. सगळ्यात पुढे आमचा लीडर चाललाय, त्याच्या पाठून ही सगळी मंडळी चालली आहे. मंजिल से बेहतर लगने लगे हे रास्ते, कदमों से कदम चलते हैं हम जब चलते हैं ऐसे तो दिल दुश्मन के दिल. आणि आमच्यामधले एक अतिशय नावाजलेले हे गायक विशाल चव्हाण आमचे बंधुराजेच आहेत. त्यांना कधी कधी गाण्याचा मध्ये मध्ये मूड येतो, त्या मूडनुसार ते आपले गाणी बोलतात. आणि त्याचपैकी एक गाणं त्यांनी आता आपल्याला ऐकून दाखवलंय. अनजानी राहों में आकर खो जाते हैं फिर भी हो यार. तो आगे मतलब सुनील शेट्टी का डायलॉग तो, अंजलि तुम मेरी हो सकती, मेरी नहीं हो सकती तो मैं किसी और की होने नहीं दूंगा. सारी दुनिया को जला के राख कर दूंगा. असं नाही ते, तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा, असं आहे ते. इकडे खूपच जंगल वाढलंय, त्याच्यामुळे रस्ता दिसत नाही आपल्याला. आम्हाला इकडनं रस्ता बनवून इकडनं जावं लागतंय. आणि आमचा लीडर आमचा चेंज झालाय, विशाल चव्हाण. जरा इथे आमच्या दादाची जरा पॅन्ट खराब झाली. आणि हे आमचे काय म्हणतात ते मार्गदर्शक, गुगल मॅप. चला गुगल मॅप पुढे आमच्या. चला काय नव्हतं त्याला होय मी राखणदार तुमचं. चलो. आणि इकडे खूपच जंगल वाढलंय, त्यामुळे इकडे रस्ता जवळजवळ रस्ता नाहीच आहे. पुढे उठ. आणि मग अशा प्रकारे खूप अडचण पार करून शेवटी आम्हाला इकडे रस्ता भेटलाय. आणि ह्या रस्त्याने आता आपल्याला पुढे जायचं आहे. हाच रस्ता जातो पुढे भास्करवाडीला. चला तर मग. तर ही पुढे आता या ठिकाणी एक खूप मोठी नदी आली आहे. आता ही नदी आपल्याला पार करायची आहे. खूप मोठी नदी आहे. आणि पहिला आपला विशाल चव्हाण या नदीतनं अरे गेला काय नदीतनं. इथे दोन पक्षी गात आहेत बघा, कसा मस्त आवाज येतोय. तू नाही ओ सासूबाई हो तबाई, तुम्ही बरीच केली मात, तुम्ही बरीच केली मात. आडाचं पाणी आणायला गेली दपकन पडली आत. आणि ही भास्करवाडी इकडनं आता चालू होते. किती सुंदर असं हे दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. ही सगळी जी घरं आहेत ती भास्करवाडीतली आमच्या घरं आहेत. आणि आमच्या तो जो डोंगर दिसतोय त्या ठिकाणी तिकडे पुढे आमचं मेन घर आहे. म्हणजे आमचं जे तिथे आमची
देवी भवानी आई बसते ते आमचं घर आहे तिकडे आणि तिकडेच आता आम्ही दर्शनाला चाललो. तर चला तर मग इकडनं खाली उतरायचं आहे आपल्याला. हे खास हे लोक सगळे खाली उतरतात तिकडनं. आपल्याला खाली उतरून पुढे जायचं आहे. हा रस्ता इकडे तुम्ही बघू शकता. कोकणातलं हे किती सुंदर असं हे दृश्य आहे तुम्ही बघू शकता. सगळीकडे हिरवगार असतं हे दृश्य. आणि हे माझ्या मागच्या साईडला जे आहे ना तो रस्ता इकडे पुढे गेलाय त्या घराच्या इकडे. तिकडे आपल्याला जायचं आहे. रस्ता काय भेटत नाहीये. हे रस्ता शोधतायत पण त्यांना रस्ता काय कळत नाहीये. हे आपापल्या या रस्त्याचा अंदाज लावतात. रस्त्याला त्यांनी नावं ठेवली आहेत. आमचा गुगल मॅप बघा रस्ता कसा सांगतो. गुगल मॅप रस्ता कन्फर्म करायला गेले. बघा आपण शेवटी या ठिकाणी आपण आलो आहोत. तुम्ही बघू शकता मागे आमचा बाप्पा बसला इकडे आणि याच ठिकाणी आमची देवी भवानी आमचं कुळदैवत या ठिकाणी आहे. हे सगळे माझे भावंड आहेत. बिग ब्रदर दाखव, बिग ब्रदर. आणि हा आमचा रॉकस्टार आमच्या बँडमधला विशाल चव्हाण. नाही 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 तो हॉर्नबिल आहे. आणि हा या झाडावर बसलेला हा पक्षी तुम्ही बघू शकता. हॉर्नबिल नाव आहे त्याचं. या ठिकाणी खूप कॉमन आहे हा.
हा हॉर्नबिल पक्षी इकडे बसलाय, बघू शकता तुम्ही. ह्या पक्ष्याबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर हा पक्षी जेव्हा जोडी बनवतो तेव्हा तो एकाच जोडीदाराबरोबर आपलं पूर्ण आयुष्य घालवतो. अशी या पक्ष्याची ही खासियत आहे. गाडी घेऊन येतात. आणि आता गड आगला गड सातेरी. पुढचं आपल्याला मंदिर, पुढच्या मंदिरात जायचं आहे, सातेरी देवीच्या मंदिरात. आता जसं आलो तसंच जायचं आहे आपल्याला. आणि आता आपण सातेरीच्या मंदिरात जाणार आहोत. तर चला तर मग. नारळाची झाडं आहेत आणि सुपाऱ्यांची सुद्धा झाडं आहेत इकडे, बघू शकता. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं हे दृश्य या ठिकाणी तुम्ही बघू शकता. लांबच लांब असं हिरवगार असं पसरलेलं हे जातं. आणि पक्ष्यांचे मधुर असे आवाज तुम्ही ऐकू शकता. माशी बी गुगल मॅप आमच्या इकडे जरा चुकला, त्याच्यामुळे शॉर्टकटली घेऊन गेलो. आम्ही रस्ता चुकलो आणि तो त्याच्या अकॉर्डिंगली शॉर्टकट होता, तो आम्हाला लॉंग कट पडला होता. उद्या कांदा पोहे खायला जायचं संध्याकाळी. खायला ना बाबू, संध्याकाळी कांदा पोहे खायला जायचंय. उद्या कुठे जायचं? उद्या विसर्जन. आता संध्याकाळी दुपारी कांदा पोहे खायला जायचंय. येणारच तू? खातो ना तू कांदा पोहे? वडापाव लवर विशाल चव्हाण. आणि ही अशा प्रकारे ही भेंडीची झाडं इथे तुम्ही बघू शकता. सुंदर अशी ही भेंडीची झाडं. आणि हे पडवळ, दोडकं काय पडवळ बोलतात बहुतेक, दोडकं. आणि भेंडीची ही झाडं तुम्ही बघू शकता जवळ. फूल आणि त्याच्या बाजूलाच भेंडी लागलेल्या आहेत. भेंडीची लागवड केली आहे. तर आपण लागलो आहे पुढच्या प्रवासाला मंडळी. आणि हे मागून या ठिकाणाहून आलो होतो आणि आपल्याला आता या साईडला जायचं आहे. या साईडला सातेरी देवीचं मंदिर आहे, तिकडे आम्ही व्हिजिट करणार आहोत. तर चला मग आपण जाऊ तिकडे. हॅलो. थंड पाण्यातनं पुढे आल्यावरती ही वाट बघू शकता तुम्ही मागच्या साईडला. आणि आपण चाललो आहोत सातेरी आईच्या दर्शनाला पुढे. हे
सातेरीचं मंदिर आलं इकडे या ठिकाणी आपण बघू शकता. पहिली धुवायला टाकते आणि रुमाल सुकेल सुकेल ते धुवायचं. आता आपण चाललो आहोत रवळनाथाच्या दर्शनाला आणि हा रस्ता जो गेला आहे तिकडनं आपल्याला जायचं आहे पुढं डावीकडे रवळनाथाचं मंदिर आहे. तर चला तर आपण जाऊ. मंडळी नमस्कार. मागच्या साईडला तुम्ही बघू शकता हा छोटासा वहाड तिकडनं गेला आहे आणि एकदम स्वच्छ असं पाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. वाहतं पाणी, वाहतं झऱ्याचं पाणी. आणि ह्या मधूनच इकडे रस्ता गेला आहे व्हाळातनं. व्हाळातनं आपल्याला जायचं आहे. सगळेजण पार करतात. चला आपण पण जाऊया. थंड थंड पाणी. पाणी अतिशय थंड आहे. बाप्पाच आहे तो. असं नाही बोलायचं बाळा. चवळीची पानं घेऊ नको ती जाऊ जेव. आणि हे केळीसारखं दिसणारं हे झाड आहे ना, केळी नाही, केळीसारखं दिसणारं झाड आहे. चवळी असं म्हणतात या ठिकाणी ते लोकल लँग्वेजमध्ये याला. केळीच्या पानाप्रमाणेच ह्याचा उपयोग जेवायसाठी करू शकतो आपण आणि खूप खूप सारे लोक इकडे याचा उपयोग त्यासाठीच करतात. घंटा वाज आणि अजून एक बाकी आहे. मग झालं. आज तुला आवाज दे आपल्या पद्धती बाबू. आणि आज तुला आवाज दे आपण पुन्हा आता या ठिकाणी आलो आहोत. दे श्री रवळनाथ मंदिर या ठिकाणी. दे आवाज. आज तुला आवाज दे. तू हवा खात होतो ना इथे बसून. आतुला बोल. आतुला बोल. आणि चला बोल आतुला देवशी गजानन चित्रवंदन. चला पटापट घरात जाऊ. या श्री रवळनाथ.